तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आज एक नवीन आगळा वेगळा विषय. आज आपण शेळी पालनातील एक महत्त्वपूर्ण बकऱ्याच्या जातीविषयी बोलणार आहे. ती आहे उस्मानाबादी शेळी किंवा आपण त्याला गावरान शेळी पालन पण म्हणू शकतो. महाराष्ट्रातली एक सुंदर जात मानायला लागेल, जी जिच्या रंगरूपावरून ओळखली जाते. काळ्याभोर असा हा रंग असतो. क्वचित तांबडे किंवा पांढऱ्या रंगाचे पण असतात, पण शक्यतो काळा रंग. आणि महाराष्ट्रात विकसित झालेली चांगली अशी जात उस्मानाबादी शेळी, खास करून महाराष्ट्राच्या उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये जास्त प्रमाणात या शेळ्या तुम्हाला आढळून येतात. आणि गावरान शेळी असते, जास्त खर्च लागत नाही, थोड्या खर्चात पाला आणि थोड्या कमी जागेत या शेळ्या जास्त चालतात. आणि यांच्यावर पावसाचा वगैरे परिणाम जास्त होत नाही, मर वगैरे होत नाही, मॉर्टॅलिटी कमी असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या शेळ्यांचा दबदबा पाहायला भेटतो. आणि पिल्लाच्या बाबतीत पाहायला गेले तर वर्षातून 2 वेळा पिल्ले घालतात, 2 किंवा 3 पिल्लं घालतात. काही प्रसंगात तुम्ही पाहू शकता या शेळीने 6 करडं घातलेले आहेत, 6 पिल्लं घातलेले आहेत. असे पण प्रसंग होतात की शेळी 3पेक्षा जास्त 4, 5, 6 पिल्लं घालती. असा हा चमत्कारी एक रूप उस्मानाबादी शेळीचं. आणि खास करून जिचं मटणासाठी प्रसिद्ध असणारी, कटिंग मार्केटला सगळ्यात जास्त बोलबाला चालणारी महाराष्ट्रातली एकमेव शेळीची किंवा बकऱ्याची जात उस्मानाबादी, जिला गावरान पण आपण म्हणतो. आणि जिचं मटण चवदार असतं आणि ज्याला भरपूर अशी मटण मार्केटमध्ये मागणी असते, अशी ही उस्मानाबादी शेळी. आणि तिची भरभराट पण भरपूर होते. तुम्ही 1-2 शेळीपालनमध्ये कमी ह्याच्यात 1-2 पासून सुरुवात केली तर 1-2-3 वर्षात तुमची भरभराट होणारच. अशी सुप्रसिद्ध जात आपल्या काळ्या रंगावरून गावरान ओळखली जाते. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जिचं संगोपन केलं जातं, अशी ही गावरान शेळी किंवा उस्मानाबादी शेळी पण आपण त्याला म्हणू शकतो. नक्कीच एक शेळीपालनामध्ये क्रांती करणारी शेळीची जात आहे. आजार वगैरे जास्त होत नाही. थोडा आजार, सर्दी, ताप वगैरे आणि थोडा PPR वगैरे इतर लसीकरण केल्यानंतर बंदिस्त शेळीपालन करणार असाल तरी पण योग्य ह्याच्यात चालणारी अशी ही एक शेळीची जात आहे. आणि खोल्यामध्ये चरून वगैरे तुम्ही जर करणार असाल तर पण एक चांगला ह्याचा रिझल्ट किंवा फरक तुम्हाला जाणवेल. आणि कमी खर्चात भरड वगैरे जास्त लागत नाही. आणि कमी खर्चात पाला वगैरेवर आणि सुका किंवा ओला चारा असेल तर या दोन्हीवर चालणारी सुंदर अशी ही शेळ्यांची जात, ज्याला आत्ता बी भरपूर मागणी आहे आणि भविष्यात बी कटिंग मार्केटसाठी किंवा बकरीसाठी पण चांगली गावरानमध्ये मागणी असते. तुम्ही जर नवीन शेळीपालक असाल किंवा शेळीपालन करण्याचं डोक्यात असेल तर नक्कीच तुम्ही उस्मानाबादी शेळीमध्ये गुंतवणूक करू शकता, जे तुम्हाला भूतोन भविष्य असा नफा मिळवून देणारी ही एक शेळ्यांची क्वालिटी चांगली असते. आणि तुम्ही पाहू शकता मुक्त संचार पद्धतीमध्ये पण ह्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे होते.
भरपूर लोक त्यांचा कल असतो मोठमोठी बकरी पाळण्याचा, जसे की कोटा आहे, सोजत आहे, गुजरी आहे, आफ्रिकन बोर आहे. पण या सर्वांमध्ये महाराष्ट्रामधून एक चमकणारी आणि पूर्वीपासून आपल्या पूर्वजापासून चालत असलेली ही आपली गावरानी शेळी, जी तिचं भरभरून उत्पन्न होत असतं, ज्याला कधीच तुम्ही कमी पडणार नाही असं हे एक क्षेत्र आहे. तुम्ही जर क्रॉसिंग वगैरे केली प्रजननासाठी किंवा उत्पन्नासाठी, गावरान शेळीला तुम्ही जर इतर बिटल असेल किंवा कोटा असेल यापासून जर क्रॉसिंग वगैरे बकरे केले तर एक चांगली जात तुम्हाला मिळू शकते. हे कोण बाजारात तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे नक्कीच उस्मानाबादी शेळी पाळत असताना थोडी आजाराबद्दल पण माहिती पाहिजे, ती तुम्ही करून घ्या. आणि थोडा शेळ्यांचा वगैरे अभ्यास केला आणि त्यांच्या खानपानाविषयी, त्यांच्या राहणीमानाविषयी तुमच्या जर थोडी माहिती आली तर तुम्ही एक नक्कीच यशस्वी शेळीपालक बनू शकता. त्यासाठी एक बेस्ट क्वालिटी तुम्ही क्वालिटी चित्रात बघू शकता की अशी 7-8 महिन्याची बकरे तुम्हाला 12-12, 13-13 हजार मिळवून देऊ शकतात. जास्त सांभाळायची गरज नाही. 7-8 महिन्यानंतर पिल्लू तुम्ही किंवा अशी लहान लहान करडं जरी बाजारात विकायली तर 4-5 हजाराच्या दराने आज ह्याला बाजारात खूप मोठी मागणी असते. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तेथे उस्मानाबादी शेळीला खूप मागणी आहे. खास करून यात्रेच्या वेळी खूप काळ्या शेळीला मागणी असते. तसेच उरूस असतील, ईदच्या वेळी पण भरपूर अशी मागणी असते. घरी लग्न समारंभ असतील, बारसं असेल, असल्या प्रसंगाला गावरान शेळी मटणासाठी एक विशेष पसंत उस्मानाबादी शेळ्यांना किंवा बकऱ्यांना दिली जाते. आणि आपला सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये तर उस्मानाबादी शेळी फेवरेट आहे. त्यामुळे तुम्ही नवीन जर शेळी पालन करणार असाल तर नक्कीच उस्मानाबादी शेळी किंवा गावरान शेळीपालनापासून तुम्ही सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या बाजार, जसे कराड असेल, आटपाडी असेल, लोलंद असेल, चाकण असेल, अशा तुमच्या जवळच्या बाजारात तुम्हाला भरपूर प्रमाणात, सांगोल असेल, नातेपुते असेल, या बाजारामध्ये तुम्हाला गावरान शेळ्या योग्य दरात मिळून जातील. फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि लांबलचक वगैरे आणि 2 दाती वय बघून घ्या. जास्त वयस्कर शेळ्या घेऊ नका. 8-8 दात लागलेल्या शेळ्या तुमच्या गळ्यात टाकल्या जातात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, घ्या. म्हाताऱ्या शेळ्या घेतल्या तर त्यापासून उत्पन्न होत नाही. त्यामुळे शक्यतो 10 महिने, 12 महिने किंवा 14 महिन्याच्या असतील तर घेण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच एक शेळीपालन एक चांगला भविष्यात उत्पन्न किंवा फायदा करून देणारा व्यवसाय आहे. आणि यामध्ये आता नोकरदार लोक पण उतरू लागलेले आहेत. बँक कर्मचारी, शिक्षक लोके आपलं काम करता करता हा जोडधंदा करू शकतो. शेतकऱ्यांना एक फायद्याची गोष्ट आहे की शेती करता करता हा व्यवसाय तुम्ही करू शकता. नक्कीच याला भविष्यात मटणामुळे किंवा ईदीच्या सण त्योहारांसाठी चांगलीच एक मागणी असते. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच करा, सुरुवात करा. हळूहळू केल्याने नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तुम्हा सर्वांचा आभार आहे. असंच प्रेम राहून द्या आणि आपण यापुढे पण तुमच्यासाठी शेळ्यांच्या विविध जातींची माहिती घेऊन येऊ.
थँक्यू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. असंच आपण नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आणि नवनवीन शेळ्यांच्या जातीविषयी माहिती, शेळ्यांच्या आजाराविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. थांबतो इथे. आभार आहे तुमचा सर्वांचा.